आज नवरात्रीची 5वी माळ 5वी कविता। आजची कविता आहे स्वराज्य सौदामिनी तारा राणींवर। औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि त्याला महाराष्ट्राच्याच मातीत गाडणाऱ्या तारा राणी भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांची सून, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या आणि राजाराम महाराजांची धर्मपत्नी। राजाराम महाराजांच्या निधनानंतर अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी ताराराणी विधवा झाल्या। मात्र वैधव्याचं दुःख बाजूला सारून त्यांनी स्वराज्याची बाजू सावरून धरण्यासाठी पदर खोचला, मराठा राज्याची सूत्र हाती घेतली आणि तलवार घेऊन औरंगजेबाचं लष्करी आव्हान स्वीकारलं। तोवर औरंग्याने मराठ्यांचं जवळजवळ 70% साम्राज्य ताब्यात घेतलेलं। मात्र तारा राणींनी सलग 7 वर्ष झुंज दिली आणि त्यास चारी मुंड्या चित केलं। औरंगजेब जेव्हा मेला तेव्हा त्याच्याकडे 15%हून कमी मराठा साम्राज्य उरलेलं। मराठ्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर असं दिसून येतं की मुघल साम्राज्याचं सर्वात जास्त नुकसान हे तारा राणींच्या काळात झाले। तर अशा तेजस्वी तडफदार अशा रणरागिणीवर तत्कालीन कवी देवदत्त यांनी कविता लिहिली आहे, त्याचा संक्षिप्त भाग सादर करते। दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी, दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली। दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली। ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते, ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते, खचो लागली ते निभिते पुराणे ही खंडनी। वजिराचं झोडी जेते मुघलांचं तोडी जेते, वजिराचं झोडी जेते मुघलांचं तोडी जेते, मशिदीचं फोडी जेते म्लेंछकुले दंडिनी। रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा।